नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, विदर्भातील शाळांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता 15 जून नाही तर 26 जून पासूनच शाळा सुरू होणार. काय सविस्तर बातमी, ते सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आजच्या म्हणजे 9 जून 2026च्या सुनावणीपूर्वीच हायकोर्टाच्या आधीच्या कडक भूमिकेमुळे आणि शिक्षक संघटनांच्या वाढत्या दबावामुळे राज्य सरकारने आपला निर्णय बदलला आहे. शिक्षण विभागाने 28 मार्च रोजी विदर्भातील शाळा सुद्धा उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे 15 जून पासून सुरू करण्याचा वादग्रस्त आदेश काढला होता. या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मागील सुनावणीत हायकोर्टाने सरकारला थेट फटकारले होते की विदर्भातील एवढ्या कडक उन्हात शाळा कशा काय भरवणार, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय, आणि आज 9 जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर सरकारने नमते घेत मोठा निर्णय जारी केला आहे. नवीन तारीख. मित्रांनो, विदर्भातील वाढत्या उन्हाची तीव्रता आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता विदर्भातील शाळा आता 15 जून ऐवजी 2026 पासून सुरू होतील. 2007च्या GRचा आधार. मित्रांनो, सरकारने 2007 आणि 2023च्या जुन्या धोरणात्मक निर्णयाचे पालन करावे अशा याचिकाकर्त्यांचा मुख्य युक्तिवाद होता, ज्यामध्ये विदर्भातील भौगोलिक परिस्थितीनुसार शाळा उशिरा सुरू करण्याची तरतूद आहे. कोर्टाच्या धट्ट्यामुळे अखेर सरकारने विदर्भासाठी 26 जून हीच तारीख निश्चित केली आहे. थोडक्यात आजचा अपडेट. 15 जूनचा वाद आता संपला असून हायकोर्टात सुरू असलेल्या या याचिकेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व शाळांना 26 जून पर्यंत अधिकृतपणे मुदतवाढ मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दुपारच्या उन्हात करावी लागणारी पायपीट आणि उष्माघाताचा धोका टळल्याने पालक आणि शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.